ह्याला म्हणतात देवीचा गोंधळ म्हणतात. अहो असे जगदंबीचे गोंधळ, भैरी भवानी मातेचे गोंधळ, आदि मायशक्ती भवानी मातेचे गोंधळ कोणकोणत्या ठिकाणी होतात सांगितलं पाहिजे. अव तुळजापुरी आई अंबाबाईचा गोंधळ झाला, मांडर गावी काळूबाईचा गोंधळ झाला, माहूरगडी त्या रेणुकेचा गोंधळ झाला, कोकणामध्ये आई भगवतीचा गोंधळ झाला, मुंबईमध्ये मुंबादेवीचा गोंधळ झाला. तो समय हा समय एक झाला. देवठी डिकमळ पाजळली, भक्ताच्या हातून देवटीवरती 5 पळ्या तेल जळतं. तसं भक्ताच्या मागचं विघ्न दूर पडतं. तेव्हा भक्तानी प्रथम देवाला काय मागितलं, देवानी भक्ताला काय दिलं? देवा देवा धंदे कंदे कोटी पुत्राचं धंदे. काय म्हणतो भक्त? देवा देवा धंदे कंदे कोटी पुत्राचं धंदे. तुझं माझ्या नवसात आनंद प्रसन्न झाला तर मी मुला मुलीच्या लग्ना कारण असा आनंदमय गोंधळ मांडील. तेव्हा गोंधळी बुवा, गोंधळ म्हणजे किती प्रकारचे असतात? किती बाबा? 3 प्रकारचे गोंधळ असतात. कसे काय बाबा? हा लागत नाही, कामधंद्यामध्ये वेश लागत नाही. विश्वाची विश्वजननी संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी ती तुळजापूरची भवानी माता. तुला काय सांगायचं? त्या भवानी मातेला काय सांगायचं? बस आई तुळजापूर सोडायचं. आणि आज या भक्तानं आपल्या कष्टातून 4 रुपये काढून तुझा या ठिकाणी आनंदमय गोंधळ मांडलाय. गोंधळ करायचं प्रथम आपल्या मोठ्या नवरा नवरीला आणि आता लग्न झालेल्या नवरा नवरीला नवीन नवरा नवरीला चांगल्या प्रकारचा आशीर्वाद द्यायचा. माझं लग्न केलं तर बरं आहे, काय तर मी गोंधळ घालील. तेव्हा पूर्वीचे लग्न कसे जुळायचे? पत्राद्वारे. आणि आताचे लग्न मोबाईलद्वारे जुळतात. www. तेव्हा पूर्वीची लोक पत्राद्वारे लग्न जुळवायचे, आताची लग्न मोबाईलद्वारे जुळतात. कसे? अहो आपल्या पै पाहुण्याला फोन करून फोन करणार, नवरदेवसाठी स्थळ पाहणार, नवरी ताई नवरदेवला पसंत येणार, नवरदेव नवरी ताईला पसंत होणार, अगदी जोरात लग्न होणार. मग नवरीचा गोंधळ कधी होऊ नये म्हणून हा गोंधळ मांडला आहे. तेव्हा पूर्वी सासू सुनेचा गोंधळ असायचा. कसा? पूर्वीच्या सुनबाया आयाबाईला घाबरून काय म्हणायच्या? सुन काय म्हणायची? बयास माझी सासू हा उदासा खाऊन देणार पिऊन देणार. अहो प्रेम होतं सासू, खाऊन देणार का पिऊन देणार? तेव्हा एवढी राहणार जाती आणि 2-4 भाकरी केव्हा खाती? पुरी भाकरी होत्या. काय होतं? पुरी पिझ्झा आणि बर्गर होतं. ह्यांच्या पाहुण्याचं स्टॉल होतं, नेलं उचलून आपल्या बंधन हॉटेलच्या बाजूला होतं. तेव्हा आता सासू जागी होती सुनबाई आल्यामुळं आता ती सासूबाई शेजाऱ्यांना काय म्हणते? केव्हा माझी सुनबाई शाळेत जाती? काय म्हणतोस? शिकायला मुलांना घेऊन ट्युशनला. असं लवकर म्हणणं. केव्हा माझी सुनबाई मुलांना घेऊन ट्युशनला जाते? मी 2-4 बाटली केव्हा पिती? पाण्याचं नाव घ्या. तेव्हा हा झाला सासू सुनेचा गोंधळ. मग ही सासू त्या सुनेला काय म्हणणार? काय ग सुनबाई, तू आज भाजीला नीट बनवला नाही, तो आज डाळ बरोबर बनवली नाही, तू आज कपडे नीट फाडले नाही. तेव्हा गोंधळी बाबा त्यांच्या आयुष्यामध्ये असा गोंधळ निर्माण हो म्हणून हा जगदंबीचा गोंधळ मांडलाय. दुसरा गोंधळ कोणाचा माहितीये का? आता नवरा नवरीचा गोंधळ. तो कसा माहितीये का? लग्न जमल्यापासून ते आतापर्यंत अहो लग्नानिमित्त नवरदेवाने 10-15 दिवसाची सुट्टी टाकलेली असते. आज सत्यनारायणाची पूजा झाली, आज गोंधळ वाढलाय, गोंधळ झाला. उद्या नवरदेवचा कामावर जायचा पहिला दिवस नाही ना, अजून वेळ आहे. 7 तारखेला कामाला जायचा पहिला दिवस. नवरदेव बाहेर पडला, काढणार मोबाईल का पाहणार त्या मोबाईल कडे. आता तर मिस कॉल येईल, आता तरी बायकोला मेसेज येईल, आता तरी साधा कॉल येईल. असं काय होत नाही. नवरदेवचं मन काय कामात लागत नाही. नवरदेव रागामध्ये घरी येतो, लिफ्टनी येणार नाही, पायऱ्याने येणार. एनर्जी आली पाहिजे, राग. मग लांबून नवरी ताई पाहणार का म्हणणार काय? मनातल्या मनात अगदी आनंदात गेलेला नवरदेव एवढं फुगून का आला? राग म्हणा बाबा.
काय म्हणणार? काय म्हणणार? काय म्हणतं? काय काय बाय माणूस काय म्हणतं? काय म्हणतं? ग्यारी. ग्यारी. काय काय बाय माणूस काय म्हणतं? काय म्हणतं? जानू. जानू आणि लय प्रेम आलं म्हणाले. म्हणतं काय मग काय म्हणतो माहिती का? पिल्लू. आपलं पिंड रे. मग नवरीताई काय म्हणणार? काय झालं कारभारी? हो मग नवरदेव काय म्हणणार? काय म्हणणार? लग्न जमल्यापासून ते आतापर्यंत हा. सकाळी उठलो ना उठलो पहिला तुझा मेसेज यायचा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि दुपारी दुपार झाली ना झाली हा. गुड आफ्टरनून. हा. 4च्या नंतर हा. गुड इव्हनिंग. हा. आणि 12च्या नंतर जेवण फ्री किती बोला. सकाळपासून पण दिवसभरात तू मला एकही फोन केला नाही. हा, मग? मग नवरीताई काय म्हणणार? काय सांगू कारभारी? आज घरामध्ये खूप काम म्हणतो ना होतं बाबा. त्याच्यामुळे मला वेळ मिळाला नाही. नाही. उद्या न विसरता तुम्हाला पहिला फोन करणार. करणार. शेवटी गोंधळ कुणाचा? कुणाचा? आता 5 घाटाला माळ लावायचे. आपण बाईची गोंधळ बोलवायचे. आई जगदंबीचा गोंधळ अगदी मनपूर्वक हा. व्यवस्थित गोंधळाच्या मुखातून या ठिकाणी जगदंबीचं नाव आई राजा हे गांबा गोंधळाला वजमुला गला. अंबाबाई ग, तुझा संबळ वाजला. नाही हो हे महत्वाचं हे तुमचे आहेत ना हे बाकीचं नसतं ते वेळ जास्त वेळ हे वेळ ठेवलं ना तुमचे हो ना त्यांना केलं बघ साईन ना रात्री 10 वाजता इथे बघा मनु मावशी आणि काका इकडे बघा. नंबर आहे ना त्यांच्याकडे? हो शिर्के शिर्के पाणीने मिठाईचा निवडता तुम्ही आज तुम्हाला देवाला परवा